ह्या गणपतीच्या हातावरती 6 बोट आहेत. कृष्णाचे वाघ. काका लोक पण निघाले ना कामाला. आहे बघा कामाधंद्याला निघाले बघा. काय बोलतोय मी बाबा. पहिल्यांदा मी मुंबईत आलोय बाय द वे. पहिल्यांदा मुंबईत. त्याच्या आधी मी 6 वर्ष दुबईत होतो. तुम्ही आपोआप ट्रेनच्या बाहेर जाणार. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आज आपण चाललेलो आहोत. कुठे चाललेलो आहोत? आमचे 3 प्लॅन झालेले. कुठे कुठे झालेले सांग. एकविरा, खोपोली, भिवंडी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात जायचं होतं. याला आठवलं मधूनच की आता आम्ही चाललेलो आहोत बाबुलनाथला. आणि ह्या मित्रांनी आम्हाला टांग दिलेली आहे. कोणी हो? यश. मी AI केलाय. हा यश आहे. खोटी दाढी लावली आहे, जी कधी त्याला आयुष्यात येणार नाहीये. व्हिडिओमध्ये फक्त एकच सीन येते, कृष्णाचे वाघ. नाद करायचं नाही. सकाळी उठा मित्रांनो, व्यायाम करा. गरजेचं आहे. तिकडे आहे काय काय फर्स्ट क्लास आहे आणि आपण आहोत सेकंड. आलो असतो आपण गाडी घेऊन, पण इथे पार्किंगचा इश्यू म्हणून आम्ही घेऊन येत नाही. गाडी तर आम्ही आणली असती, पण तुमच्यासाठी म्हणजे तुम्ही पण बसलो असतो बा. आपल्या मागे कोण बसणार नाहीत सध्या तरी. खरं ना. हा खरं खरं भाई. तुझं काय माहित नाही पण माझं खरं आहे. फॅन लोक आले, चाळी तोडून आम्हाला भेटायला लागले. नाही नाही चाळी तोडून जाळी तोडून भेटायला आले आम्हाला. फॅन्स याचे फॅन्स असतील याचे. हा बघा फॅन एक सोडून 2 येते बघा इकडे पण. मित्रांनो आता आपण आहोत ट्रेनमध्ये. तुम्ही काय बोलतोय मी बाबा. स्टेशन आलं मुंबई सेंट्रल. मुंबईच्या म्हणजे सेंटर मध्ये आलो. मुंबईची जी सेंटर आहे तिथे किती मोठी. काका लोक पण निघाले ना कामाला. आहे बघा कामाधंद्याला निघाले बघा. आणि काकांना जायचं बघा ग्रँड रोडला. यांची जर भाषा तुम्हाला कळत असेल तर आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. कारण मला मराठी सोडले दुसरी कोणती भाषा येत नाही. मुंबई सेंटर पहुंच गया. इंग्लिश पण येत नाही मुंबई सेंटर पहुंच गया. नाही हिंदी येते. इंग्लिश लिटिल बिट. नाश्ता करायला आम्ही रामेश्वर मध्ये जाणार आहे मित्रांनो. कुठे? रामेश्वर. ते कुठं आलं? मुलुंड नाही काय, माटुंगा. माटुंग गेला आता काय आलं. पहिल्यांदा मी मुंबईत आलोय बाय द वे. पहिल्यांदा मुंबईत. त्याच्या आधी मी 6 वर्ष दुबईत होतो. ह्यांनी तरी काय मुलुंड सोडलं नाही. तर मित्रांनो आपला मित्र दुबईला होता. दिसत नाही. रईजी बघा रईजी हॉलो कॅमेरा जायचा. ते दुबईवरून सोनं जरा स्वस्त मिळतं ना, तर त्यांनी सोन्याची चैन आणलेली आहे दुबईवरून. मुंबई करू शकता दुबईवरून. आपण आता पोहोचलो आहोत चर्नी रोडला. चेन्नई रोड. चेन्नईला बोलतो आता आम्ही. आता चेन्नईला चेन्नई रोड. चंदू मामा आहे आपल्या शाळेत. चंद्रप्रकाश यादव. चंद्रप्रकाश कुठचं शाउट आउट देतात. हा बघा. चला आता आपण उतरतोय. बघ असा ट्रेन मधून कसं उतराय. परत अरे जा. अरे नाही जाऊ नये. ट्रेन मधून बघा गाईस कसं उतरायचं असतं. असं यायचं पुढे, एक पाय खाली टाकायचा, बघायचं इकडे तिकडे कोण जातंय का, आणि असं उतरायचं आरामात. जायचं. हा फालतूगिरी करायची नाही. हा चालत्या ट्रेन मधून कधी जाऊ द्या. आता मी चालत्या ट्रेन मधून संध्याकाळी 7च्या नंतर हा रूल लागू नाही होत. हा 7च्या नंतर भाई तुम्ही कोणत्याही ट्रेनमध्ये जा, तुम्ही फक्त उभं राहायचं. आपोआप बाहेर. म्हणजे जे ऑटोमॅटिक असतं ती सिस्टम, ऑटोमॅटिकवाली सिस्टम ती मुंबईमध्ये खूप आधीपासून आहे. सगळीकडून माणसं मुंबईत येतात. आणि मुंबई लोकलमध्ये जर तुम्ही मध्ये वगैरे असाल, डोरला फक्त डोर साईडला यायचं. तुमचं स्टेशन आल्यावरती तुम्ही आपोआप ट्रेनच्या बाहेर जाणार. सगळं ऍक्च्युली माहिती आहे तुम्हाला, तरी पण आम्ही सांगतो बघा कसं आहे. थम्सअप असंच काही प्लॅन झालाय. आणि काय माहिती सकाळी जाणार होतो एकविरेला. मोठे प्लॅन केले. आमच्या मित्रांनी दिली 3rd भाई, जे सगळ्यांचे मित्र करतात दिली. मग रात्री असा प्लॅन झाला की आपण जाऊ कुठे, भिवंडीला जाणार होतो. सगळा प्लॅन झाला भाई भिवंडीचा. सकाळी भाईला फोन केला, वैभव उठलायस का रे. वैभव बोलतो भाई
हा आत्ताच उठलोय, आत्ताच अलार्म झाला जस्ट आराम झाला. आणि आत्ताच तुला उठलो. फोन करायला बोललो, गेलो, ठीक आहे. मला आठवलं. बोललो, ठीक आहे. आणि भाई सकाळ सकाळी बोलतो की आपण इथे जाऊया कुठे मुंबईमध्ये. सिनेमॅटिक शॉट टाकून दे बाबा, माझा सिनेमॅटिक शॉट yes, टाकून yes, दे. yes. लाल इष्टचं गाणं टाक. आणि तुम्ही इकडून जर वेस्ट साईडला जाल चर्नी रोडला तर हे आपल्या बघा, समोर हे आहे बघा, हे बघा, हे बघा, असेल खालचा मन. समुद्र किनारपट्टी. नक्कीच जर तुम्ही आंघोळ केली नसेल तर तुम्ही इथे आंघोळ वगैरे करायला येऊ शकता खाऱ्या पाण्यामध्ये. मिठाच्या पाण्यात तुम्ही आंघोळ करू शकता. नजर विजर लागते तर ती निघून जाते. त्याच्यात ऑलरेडी मीठ असतं. खर्च करायची गरज नाही. मिठाचा खर्च वाचेल. भाऊ आपला रोज इकडे येत असतो म्हणून याला सगळं माहिती आहे म्हणून मी याला घेऊन आलो. रोज कळलं का? रोज पडीक असतो मी. पडीक इकडचा पडीक मेंबर आहे हा. जर तुम्हाला बाबुलनाथ मंदिरला जायचं असेल तर जगामध्ये तुम्ही कुठेही असा, तुम्हाला यायचं आहे मुंबईमधल्या चर्नी रोड स्थानकावरती. तिथून तुम्हाला वेस्ट साईडला बाहेर पडायचं आहे आणि असं इकडे चालत चालत यायचं. हा बोलतोय चालत जवळ आहे म्हणून जाऊया चालत. जवळ आहे म्हणजे जर तुम्हाला बाहेर येऊन इथून तुम्हाला टॅक्सी किंवा तुम्ही ओला उबेर काहीही करू शकता आणि मंदिरापर्यंत पोहोचू शकता. आता जाता पब्लिक फक्त कॅमेराकडे बघ. येऊ. आता एखादा कॅमेरा मी पण येऊ. निपटवतो. ये ना भाई, नक्कीच नक्कीच मित्रांनो. सारे बोट मोडले तिकडे. काय बोट मोडले. बोट मोडले. तो भाई त्यामधल्या डिझाईनला बोलतो बोट मोडले. डिवायडरच्या वरती जे डिझाईन आहेत त्या बोलतो बोट मोडलेले. म्हणजे तुम्ही बघू शकता भाईचं क्रिएटिव्हिटी म्हणजे नेक्स्ट लेवल. तुम्ही आम्हाला शाळेत कधी भेटले नाही. मला क्रिएटिव्हिटीची लेवल दाखवली असते. क्रिएटिव्हिटीची लेवल. आपला भाऊ फिटनेस फ्रीक आहे आणि भावाला जिमची खूप आवड आहे. जिम म्हणजे भावासाठी जीव की प्राण. सर्टिफाईड पर्सनल ट्रेनर आहे. डीएम करा भाई, डीएम करा. आपलं स्वतःचा आता पर्सनल ट्रेनर पण आहे. आता आपण काय टेन्शन. सगळ्यात पहिला भाऊ आपला क्लायंट असणार आहे. नमस्कार. मला फ्री मध्ये देणार की पैसे घेणार? पैसे नाही घेणार. भावाकडून कसले पैसे? पळतोय बघा. हो, फॅन आला पळत. तुझा आहे पण त्यांनी आम्हाला बघितलं गाईज, नाही. याचा फॅन आहे तो. भाऊ स्वतः टी वरती येतो. भाईची स्टोरी बघितली का? झी मराठी. अहो आता आमचा स्वतः टी वरती चमकतोय, निस्ता चमकतोय. चलते रो चमकते रो. एकाच ऍक्टिंग म्हणजे मला इन्स्पायर अरे बस झालं. ऍक्टिंग जी होती. पुढे भावाला एका तरी मराठी नाहीतर हिंदी पिक्चर मध्ये लीड रोल भेटणार आणि भावा ह्याच कॅमेरा तुम्ही भावाला कॉंग्रॅच्युलेशन करणार की भाऊ मचवलीस तू. वॉफल आता भाऊ वॉफल खेळणार आहे. चला आता भावानी आपली तारीफ खूप केली आहे. याला वाटलं मी काहीतरी आता याला केलोय, असं काय होणार नाही. 2 मिनिटं तारीफ केली तर मला वाटलं ना भाऊ दिलं काहीतरी चांगलं. भाऊ बोलतोय चला घरी. भारी गोष्ट ही की आता याच्या पुढे कुठे जायचं हे मला माहित नाही. आपण तिकडे जायचं आता काही इश्यू नाही. तरी पण तू फोन काढून काय चेक नाही करतो. माझ्या भरोशावरती चलतच अरे चाललं. तू घेऊन आलाय मला. काय नाही तर सरळच जायचं. ते बघा मुंबईमध्ये यायचं म्हणलं की हे बघायचं शिवाय घरी जायचं नाही. काका हाय तर करा आता. हा काका हायच कर ना. सकाळी चहा नाही दिला वाटतं सुनेन. बरं चला आता लय बडबड झाली. आता मंदिराच्या इथे जाऊन शूट करूया. आपण आता पोचलेलो आहोत बाबुलनाथ मंदिराच्या इथे. तर माझ्या मागे तुम्ही बघू शकता इकडे मंदिर आहे आणि तिकडून स्टेशनवरतून आल्यावरती तुम्हाला सरळ मागे यायचं इकडे. तिथून तुम्हाला राईट घेऊन आतमध्ये यायचं आहे आणि समोरच इकडे मंदिर आहे तुम्ही बघू शकताय. आणि इथून टॅक्सी वगैरे पण येतात. तिथून तुम्हाला मी जसं बोललो की जर तुम्हाला टॅक्सी किंवा बस वगैरे पण आहेत तिकडे. आणि तुम्ही बघू शकता इकडे सुंदर असा गेट आहे आणि आतमध्ये मंदिर आहे. तर चला आपण आतमध्ये जाऊया आणि मंदिर कसं आहे काय आहे ते बघूया. तर इथून चेकिंग करून आपण आता आतमध्ये चाललेलो आहोत. इथे आतमध्ये तुम्ही आल्यावरती गणपतीचं मंदिर दिसेल तुम्हाला. इथे तुम्ही जर नीट पाहिलं तर आम्हालाही त्या काकांनी सांगितलं की ह्या गणपतीच्या हातावरती 6 बोट आहेत. तुम्ही बघू शकता 1 2 3 4 5 6. तर असं
युनिक गणपतीची मूर्ती आपल्याला इथं पाहायला भेटते आणि इथून आपण वरती जाणार आहोत. जर तुम्हाला चालायचा किंवा काय प्रॉब्लेम असेल किंवा थकवा जाणवत असेल तर इथे अशा ह्या गाड्या पण दिलेल्या आहेत. खाली पण तुम्ही बघितले असेल एक गाडी होती, त्याच्याने तुम्ही इकडे म्हणजे जे वयस्कर लोक आहेत त्यांना जर यायचं असेल तर तुम्ही त्या गाड्यांचा वापर करू शकता. त्याचंही काही रेंट वगैरे असेल ते तुम्ही पे करून इकडे येऊ शकताय. तर तुम्ही ह्या लिफ्टचाही वापर करू शकता. इथून लिफ्ट आहे, लिफ्टचा वापर करून तुम्ही वरती जाऊ शकता. पण आपण जाणार आहोत पायऱ्या चढत. जास्त लांब नाही आहे. किती 100 पायऱ्या असतील ना रे? किती? 108 पायऱ्या आहेत. तर चला आपण जाऊया वरती. बॅग तर भाऊ असा सोडून आला होता माझ्या जीवावरती, बॅग सोडून डायरेक्ट पुढे पळायला. तर नशीब अरे मग बॅगला विश्वास आहे तुझ्यावरती भावा. म्हणजे मी माझं लक्ष होतं म्हणून ठीक आहे. लक्ष होतं तर मला असतो. सामान किती बॅग काय सामान? जवळजवळ 10,000 रुपये. मला काशीचा व्हिडिओ दाखवतो तुम्हाला. असं 1 सेकंडसाठी नक्कीच वाटेल की तुम्ही काशीला आले. आता बघा हे बघा टोटल. वरती आल्यावरती तुम्हाला इकडे छोटे छोटे मंदिरं दिसतील आणि आपण आता थोड्या वेळात पोचलोय म्हणजे ऑलरेडी बघू शकता. ओम नमः शिवाय. आणि आज गर्दी पण नाही आहे, सो आमचं दर्शनही व्यवस्थित होईल. तर आपलं दर्शन झालेलं आहे आणि खूप प्रसन्न वाटतं आहे. आपल्यासमोरच मंदिर आहे. आतमध्ये फोटो व्हिडिओ काढायला अलाउड नव्हतं, तर आम्ही कॅमेरा ऑफ केलेला. तर तुम्हाला इथे जर दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही प्रत्यक्ष इथे या, म्हणजे तुम्ही ते एक्सपिरियन्स कराल की इथे किती पॉझिटिव्ह वाटतं. ह्या मंदिराचा असा एक इतिहास आहे की म्हणजे एक गवळी होता, त्याची एक ती गाय होती. ती म्हणजे इकडे तिकडे फिरून इथे जेव्हा यायची, म्हणजे ह्या स्पॉटला जेव्हा यायची म्हणजे तेव्हा हे काहीच नव्हतं, इथेच ती दूध द्यायची. असं म्हणजे इकडे तिकडे कुठेही नाही, ह्या जागेवरती आल्यावरतीच ती दूध द्यायची. मग त्या गवळीनी एकदा म्हणजे असंच त्याला वाटलं की का इथे आल्यावरतीच का दूध देते, तर त्यांनी ही जागा खोदली. तर याच्यामध्ये एक त्याला शिवलिंग दिसलं. म्हणजे त्याच म्हणजे बाबुलनाथ या स्वरूपामध्ये ते शिवलिंग इथे स्थापन केलं. आणि आज तुम्ही पाहताय हे बाबुलनाथ मंदिर. म्हणजे ती गाय रोज येऊन त्या शिवलिंगावरती अभिषेक करायची. आतमध्ये व्हिडिओ वगैरे काढायला अलाउड नाही आहे, तर इथे मी ते पूजाची जी मांडणी आहे ते तुम्हाला दाखवतो. इथे त्यांचे फोटो लावलेले आहेत. आता जे तुम्ही बघितलं ते रोजची किंवा ज्यावेळी काही सण असेल तेव्हा ती वेगवेगळ्या प्रकारे तिथे मांडणी केली जाते. आणि इकडेही छोटे असे मंदिर आहेत, तो मी तुम्हाला दाखवतो. भिखारी द्वारे आया है, वो बोले नयन खोलो, भिखारी द्वारे आया है. बोल हर हर महादेव. चला निघूया, नाश्ता करायला जायचं. भूक लागली आता, नाश्ता करूया. रामेश्वर माटुंग्याला जायचं आता. नाश्ता करायला माटुंग्याला जायचं. आता आम्ही आलेलो आहोत सरणी रोडला आणि हा भाऊ बोलतोय नाश्ता करायला माटुंग्याला जायचं. तर आपलं दर्शन खूप छान झालंय. आम्ही
मंदिराच्या आवारामध्ये पण थोडा वेळ बसलो, खूप प्रसन्न वाटलं आणि आता आम्ही चाललेलो आहोत तर तू इंट्रोड्यूस नाही करलो ना मी कोण आहे काय एंडला मला सांगावं लागतं तुला ऐकू. हा अरे नाही मी विचारत train होतो मध्ये मी विचारत होतो की भाई घेऊन जा. गर्दी किती होती ट्रेन मध्ये हा विषय झाला. तर मित्रांनो हा आपला जिवलग मित्र लहानपणापासून कायम सोबत ओजी गँग बोलते ते हा वैभव फिटनेस शाळेपासून फ्रीक सोबत- भाऊ. त्यांना शाळेची ट्रिप शाळेत काय यायचा हा भाई सगळ्यात अपसेंट राहणारा पोरगा होता. सगळ्यात जास्त शाळेत करायचा. शाळेत मी काय यायचो भाई वैभव आणि आम्ही मजा करणार एवढ्या हिशोबातच जायचो. असं झोप यायला लागली ना सकाळी उठताना तर मी हा विचार करायचो नाही भाई वैभवचा चेहरा यायचा. आणि शाळेची लाईफ खूप एन्जॉय केली पाडू एन्जॉय. तर मित्रांनो हा ब्लॉग आता मी इथे एंड करतोय. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.